जे लोक संविधानिक पदावर बसलेले आहेत, प्रधानमंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री, ज्यांनी संविधानाची शपथ घेऊन खरं बोलण्याची एक शपथ घेतली की आम्ही जनतेला किंवा देशाला फसवणार नाही, खरं बोलू. मुख्यमंत्र्यांनी नरेंद्र मोदी यांचा आदर्श न पाळता महाराष्ट्राच्या जनतेला काही खोटं सांगू नये, खोटं बोलू नये. ज्याला तुम्ही महिला आरक्षण बिल वगैरे म्हणताय आत्ता, ते मुळात महिला आरक्षणाचे विधेयक नव्हतं. ते मतदारसंघ अंधाधुंद पद्धतीनं तोडण्याचं एक बिल होतं. देवेंद्र फडणवीस आज पत्रकार परिषद घेत आहेत असं कळलं. साधारण 20 सप्टेंबर 2023ला त्यांनी एक ट्विट केलं आहे. ते त्यांना मी वाचून दाखवतो तुमच्या माध्यमातून. देवेंद्रजी म्हणतायत, बघा हा ऐतिहासिक क्षण. लोकसभेने आज महिला आरक्षण विधेयकाला बहुमताने मंजुरी दिली. विधेयकाच्या बाजूने 454 मते पडली. लोकसभा आणि राज्य विधानसभामध्ये यामुळे महिलांना 33% आरक्षण मिळेल. कोण म्हणताय? देवेंद्र फडणवीस म्हणतायत. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वातील सरकारच्या अनेक ऐतिहासिक निर्णयांपैकी हे सुद्धा एक ऐतिहासिक पाऊल आहे. देशात रखडलेले अनेक प्रश्न निर्णय शून्यता आणि कर्तव्य शून्यतेमुळे अनिर्णित होते. आज नवा भारत सर्वसमावेशकतेच्या, सर्वांच्या समान भागीदारीतून विकासाच्या एका नव्या मार्गावर वाटचाल करतोय. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खूप खूप आभार. संपूर्ण देशभरातील नारी शक्तीचेही मनपूर्वक आभार. मग 20 सप्टेंबर 2030ला ट्विट करण्याचं कारण काय फडणवीस साहेबांना आमच्या? याचं कारण असं आहे की हे बिल मंजूर झालेलं आहे. हे बिल मंजूर झाल्यावर आपण नरेंद्र मोदींचं नारी शक्तीचं अभिनंदन केलेलं आहे. मग आता 3 वर्षांनी कसली भ्रूणहत्या झाली? भ्रूणहत्या हा कायद्यानं एक अपराध आहे. महाराष्ट्रात भ्रूणहत्येवर बंदी आहे. हे ते विसरले. 2023ला जे बिल मंजूर झालं त्या बिलासंदर्भात तुम्ही आता आमचा निषेध करताय. दुसरा असा आहे, हे महाशय जे आहेत आपल्या राज्याचे मुख्यमंत्री, त्यांना कळलं पाहिजे की 2023ला संसदेनं नारी शक्ती वंदन अधिनियम बिल मंजूर केलं. त्यानंतर राष्ट्रपतीच्या सहीनंतर तो कायदा बनला आणि परवाच्या 16 एप्रिल 2026 रोजी केंद्र सरकारनं कायदा मंत्रालयाकडून अधिसूचना काढून हा कायदा लागू केला. त्याच्यामुळे 33% आरक्षण हे कायद्यानं लागू झालेलं आहे. कोणत्या जमान्यात वावरतात आमच्या राज्याचे मुख्यमंत्री? आता म्हणे ते पत्रकार परिषद घेऊन आमचा निषेध वगैरे करणार आहेत. स्वतःचा निषेध करा, स्वतःचा. मी काल म्हणालो की प्रधानमंत्र्यांनी या देशाची माफी मागायला पाहिजे. मी याचं उत्तर पुन्हा दिलेलं आहे, पुन्हा देतो. तुम्ही संसदेत नाही त्यामुळे तुम्हाला न समजणं हे मान्य होऊ शकतं. पण जे संसदेत बसले आहे त्यांची अक्कल जर इतकी कमी असेल, म्हणजे मी कोणाला व्यक्तिगत म्हणत नाही आहे, पण अशा पद्धतीने जर ते विचार करत असतील तर मात्र देशाच्या संसदेचं काय होईल ही चिंता मला आहे. म्हणून पुन्हा एकदा सांगतो की 23ला जे विधेयक आपण मंजूर केलं त्या विधेयकानंतर 24 पर्यंत सेन्सस होणं अपेक्षित होतं. त्यानंतर डिलिमिटेशन होऊन 2029ला ते लागू झालं असतं, पण 27 पर्यंत सेन्सस होऊ शकलेलं नाही.
म्हणून केवळ आपण त्याच्यात एवढाच बदल करतोय की जे 21चं म्हणजे जे 24ला सेन्सस होणार होतं त्याच्याऐवजी 10 वर्ष आधीचं सेन्सस घ्यायचं. एवढंच आपण आता यापूर्वीही 2008 साली जेव्हा आपण लागू केलं, 2009 साली 2001च्या सेन्ससने लागू केलं आहे ते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांना समजतं सगळं आहे, त्यांना माहिती सगळं आहे, तोंड दाखवायला जागा नाही आहे, स्वतःच्या तोंडाला काळं फासून घेतलंय आणि आता आम्हाला ते बोलतायत. त्यांनी आरसा बघितला पाहिजे, त्यांचे काळे चेहरे, त्यांचे महिला विरोधी चेहरे हे त्यांना येतील. माझं ट्विट तेव्हाही करेक्ट होतं, माझं ट्विट आजही करेक्ट आहे.